नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लायव्हान तुमचे स्वागत असा. सध्या गोंयान आसगांवचे हाऊस डेमोलिशन प्रकरण आहा ते बरेंच गाजता. तितून वेगवेगळे मुद्दे वयर सरलेले आसा. एक ऑफिसर आणि त्याच्या सहित आनीक 2 जाण असे 3 जाणांक सस्पेंड केल्ले आसा आणि सध्या सरकारी पातळीचेर खूप मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आसा. पण हे प्रकरण नेमके कितें आणि कशा पद्धतीन हांगासर सगळे हालचाली जाल्यो, कित्याक लागून ते घर डेमोलिश केलें गेलें, हे सगळे मुद्दे आज हांगासर लोकांच्या समोर आसा. त्याचबरोबर कोणाकोणाचो इन्वॉल्वमेंट आसा भितून, त्याचबरोबर बळीचे बकरे समजा केले जाल्यार ते कोणाक केले, हे सगळे मुद्दे हांगासर आसा. आयज आमच्या बरोबर आसात मांद्रेचे माजी सरपंच, कोस्टल बेल्टाचे मनीस, ज्यांच्यानी हे अशे सगळी प्रकरणां पळयल्ली आसा, ते बाब अमित सावंत. अमित, नमस्कार. आज तुवें पळयलें आगरवाडीचे प्रकरण आसा पळय ते कशा पद्धतीन वयता. 3 ऑफिसर्स आहा ते सस्पेंड जाल्ले आसा. त्याचबरोबर त्या ऑफिसरान डीजीचेर कंप्लेंट केल्ली आसा आणि ठपको ताजेर दवरलेलो आसा. हे नेमके प्रकरण आसा पळय, त्या प्रकरणा कडेन तुमी कशा पद्धतीन पळयता? पळय, म्हाका अशें दिसता की जो मॅटर सध्या संपूर्ण गोंयभर गाजता आणि ज्या मॅटराची व्याप्ती म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानभर, कित्याक दिल्लीचे प्रतिश्ठीत लोक ह्या मॅटरान इन्वॉल्व असल्या कारणान दिल्ली मेरेन, राजधानी मेरेन हो मॅटर गाजता. पण म्हाका अशें दिसता की जे होम डिपार्टमेंटान आणि गोंयचे मानाधीक मुखेलमंत्री हांच्या डिपार्टमेंटान जो निर्णय घेतला आणि जे ऑफिसर्स 3 ऑफिसर्स गोंयचे पुलीस खात्यांतले जांकां सस्पेंड केला, हे खंय तरी घाई गडबडीन घेतलेलो हो निर्णय, जेचे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय आसलेले. आणि ताच्या नंतर तांचेर म्हणजे जो प्रशल देसाय कोण PI आणि 2 PSI, एक पोखरे संकेत आणि तो नितीन नाईक म्हणून PSI, सो हांचे जे सस्पेन्शन जे केला हे घाई गडबडीन केल्लेले सस्पेन्शन आणि हाचेर एक होम डिपार्टमेंटाचेर प्रश्नचिन्ह निर्माण जाल्लेलो आसा. इट वॉज नॉट अ क्रिमिनल मॅटर बट तो सिव्हील मॅटर, आणि सिव्हील मॅटर असल्या कारणान जरी भितर म्हणजे धमकी दबाव तंत्र वापर ह्याचो जरी भितर आस्पाव जरी असलो तरी सुद्धा त्या संपूर्ण मॅटराची व्यवस्थित प्रमाणात चौकशी करून तांचेर जर ते ऑफिसर जर दोशी आहा जाल्यार निश्चित तेंचेर कारवाई डिपार्टमेंटान करपाक जाय आसली. पण ही घाई गडबडीन कित्याक म्हणटा हांव, तर जेन्ना तेजे सस्पेन्शन जालें तातूंतल्या एका ऑफिसरान हाय रँक ऑफिसर म्हणजे अत्यंत DGP रँकाचो ऑफिसर ताचेर बोट दाखयलेले आसा. आणि हो म्हणटात तसो गोंयच्या होम डिपार्टमेंटाचेर हो एक व्हडलो प्रश्नचिन्ह, जे होम डिपार्टमेंट स्वता मुख्यमंत्री सांबाळटा आणि मुख्यमंत्र्याच्या डिपार्टमेंटान जो तातडीन एक निर्णय घेतलो, गोंयच्या खात्यांतल्या ऑफिसरांक सस्पेंड केले, त्या ऑफिसरांनी हाय रँकी ऑफिसर म्हणजे IPS कॅडरचे ऑफिसर हेंचेर बोट दाखयले आणि ताका एक वेगळी कलाटणी मेळ्ळी. जर म्हाका दिसता की हे जर प्रकरण व्यवस्थितपणान जर हेची इन्क्वायरी करून जर त्या ऑफिसरांक जर त्याच्या नंतर जर सस्पेंड वगैरे तेंचेर कारवाई जर केलेली जाल्यार एक बरो मेसेज गोंयांत होम डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान वयतलो आसलो, जो चुकीचो गेल्लेलो आसा. आणि हांव ह्या तुमच्या मिडियाच्या माध्यमांतल्यान म्हाका अशें दिसता की गृह खात्यान आणि मुख्यमंत्र्यान हेचेर फेरविचार करप गरजेचें आसा आणि जे 3 ऑफिसर्स जे सस्पेंड केले तेंचे सस्पेन्शन रिवोक करप गरजेचें आहा, तांकां सर्विसेन रिइन्स्टेट करपाचें आणि हेचेर फेर ट्रान्सपरंट ज्युडिशियल जाता जाल्यार इन्क्वायरी करपाची, इन्व्हेस्टिगेशन करपाचें आणि त्या इन्व्हेस्टिगेशनान जर हे ऑफिसर्स जर दोशी आढळले जाल्यार निश्चित तेंचेर कारवाई करपाची. पण इट इज आयच्या विद्यमान स्थितीन एक रॉंग मेसेज संपूर्ण सरकारी खात्यांतल्या विविध खात्यांतल्या सरकारी नोकर वर्गाचेर गेल्लेलो आसा अशें म्हाका दिसता. म्हणजे एकूणच हो निर्णय हा पळय तो घाई गडबडीन घेतला. ऍक्च्युअली हेचेर पूर्ण चौकशी जाल्याच्या नंतर थंय कितें एक्शन कितें जावंक जाय आसली पळय ती नंतर जावंक जाय आसली. त्याचबरोबर एक हाय रँकिंग ऑफिसर ताजेरूय तांणी ठपको दवरलेलो आसा की तेणी सांगलां, तेज्या सांगण्या वरसून आमी हें केलां म्हणून. म्हणजे डेफिनेटली कितें जाता की जर इन्क्वायरी जावंक जाय, जर कारवाई जावंक जाय जाल्यार ती त्या हेजेरूय जावंक जाय. पळय, त्या हायर ऑफिसराचेर जर कारवाई करतलो जाल्यार स्टेट गव्हर्नमेंट नीड टू टेक अ डायरेक्शन फ्रॉम सेंट्रल होम मिनिस्ट्री, कित्याक ते IPS कॅडरचे ऑफिसर हाची मुख्यमंत्र्याक जाण आसतली. पण ताच्या पलीकडे वचून जेन्ना मुख्यमंत्री स्वता त्या सायटीचेर गेल्लो आणि त्या वेळाचेर एक कर्टसी विजीट आणि त्या वेळाच्या गोयच्या जनतेन अप्रिशिएटय केले की धोधो पावस पडता असताना सुद्धा मुख्यमंत्री स्वतः त्या सायटीचेर गेलो आणि थंय वचून
थंय वचूनय परतून मुख्यमंत्र्यान म्हणजे घाई गडबडीनच स्टेटमेंट केली, ज्याचेर मागीर बऱ्याचशा लोकांनी टिकाय केली की मुख्यमंत्र्यान सांगले की आपण PWD खात्याच्या माध्यमांतल्यान ताका घर बांदून वगैरे दिता बी म्हणून ते नॅचरल कॅलॅमिटीज जावन ते घर डेमॉलिश कितें तरी बाबा आपतकालीन हे जावन ते घर बाबा कितें तरी हे जाल्लेले डेमॉलिश जाल्लेले जाल्यार गजाल वेगळी आसलेली, म्हणजे कितें तरी हानी जाल्लेली त्या घराक जाल्यार कोणी तरी डेमॉलिश घेऊ शकतो. हय त्याने डिरेक्टली वचून कितें सांगले आपण ते बांदून दिता. आता ताचेर मागीर ते जर आयज त्याच्या नंतर त्या फॅमिलीन तो आपलो जो कितें डिमांड आसलेलो तो फाटी घेतलो आणि आपणाक मुख्यमंत्र्यान किंवा सरकार कडल्यान कोण ती मदत नाका हें क्लियर केलें. आणि म्हाका दिसता जर ती मदत जर सरकारान एक सहानुभूती म्हणून जर त्या फॅमिलीक गेल्लेली जाल्यार तो एक प्रश्नचिन्ह निर्माण जातलो आसलो की सरकार जी डिरेक्टली जी कोणाचें डेमॉलिश्ड घर बांदून दिता ते सोपस्कार पूर्ण करून बांदता की ना हो एक भविष्यात प्रश्नचिन्ह निर्माण. पण तो आता जावपाचो ना, कित्याक त्या फॅमिलीनच आपलो डिमांड आहा तो हे फाटी घेतलो आणि आपणाक कोणाची मदत नाका हें क्लियर केलें. पण तुम्ही जो प्रश्न जो केला पळय की सस्पेन्शन्स त्या ऑफिसरांचे हो अत्यंत म्हणटात तसो घाई गडबडीतलो मुख्यमंत्र्याचो निर्णय मुख्यमंत्र्यान करप अत्यंत गरजेचे आसा. आणि हें करून जर मुख्यमंत्री जर ताका रिइन्स्टेट करतात त्या ऑफिसरांक आणि ताचेर मागीर जर इन्क्वायरी करून इन्व्हेस्टिगेशन करून मागीर जर ते दोशी आढळटा तेंचेर कारवाई करता जाल्यार इट वील गो गूड मेसेज इन एंटायर स्टेट ऑफ गोवा. आणि बरें प्रशासन चल्लां अशें दिसतालें. हे प्रशासन आयच्या हेतून दिसता की कोणाच्या तरी दबावा खाला चल्ला की जे कोण तरी हायर ऑफिसर्स किंवा गोंयाच्या वयले दिल्लीन जे लोक बसल्यात ते खंय तरी मुख्यमंत्र्याचेर दबाव हाडटा आणि हे प्रकरण हे घाई गडबडीन निर्णय मुख्यमंत्री घेता हो आयज गोंयचे जनते मुखार एक प्रश्नचिन्ह आसा. कित्याक IPS IAS ऑफिसर्स जे आसता पळय हे आउटसायड गोवाज ऑफिसर्स आसात आणि सगळे आयज कोस्टल बेल्टान जर तुमी जर पळयले जाल्यार तुमकां हे खंय ना खंय तरी कोणा ना कोणाचे लिंकांतलेच लोक आसतले. आणि ताका लागून आयज म्हाका अशें दिसता की मुख्यमंत्र्यान खंय तरी कोणाच्या दबावा खाला येवन हो निर्णय घेवन ह्या डिपार्टमेंटान तातडीन तांकां सस्पेंड केले कित्याक ते प्रकरण थांबतले म्हणून. पण ते प्रकरण थांबोंक ना तर त्याच ऑफिसरान डायरेक्ट बोट दाखयले DGPचे आणि ताका वेगळी कलाटणी. हांगासर एक विशय आसा. कशें आसा एखाद्या मनशाचें समजा घर पाडलें ते घर उडयलें आगरवाडीकर कुटुंबियाचें घर उडयल्याच्या नंतर अख्खें गोंय थंय एक जालें. तसले लोकल MLA येयले त्याच्यानंतर सोशल ॲक्टिव्हिस्ट सगळे एक झाले. मुख्यमंत्री गेलो कदाचित एक भावनेचो आधार एक भावना म्हणून एक कदाचित मुख्यमंत्र्यान सांगला आसतना की यस आपण ते घर बांधून दिता म्हणून एक तो त्याच्यानंतर बाकीचो टेक्निकल पार्ट आसा किंवा लिगल पार्ट आसा ही गजाल वेगळी. पण दुसरी गजाल आणि एक भितून भाग आसा तो खंयचो ते आगरवाडेकर कुटुंबीय आसा पळय ताका पूर्ण गोंयान पाठिंबो दिलो तरी आसतना तेंच्यांनी म्हणजे यू टर्न मारलो आणि शेवटाक सांगले की आमकां ते कांय नाका सरकारा कडल्यान आमकां कांय नाका बाकी आमकां कोणी कांय दिवपाची गरज ना कितें आहा पळय ती शर्मा कोण आसा पळय ती करून दितली. आतां जेन्ना हो यू टर्न मारता पळय आनी सगळ्यांक तोंड घशी पडटा पळय तेन्ना हो मॅटर आसा पळय तो वेगळ्या पद्दतीन वयता. म्हाका एक सांग आगरवाडेकर कुटुंबियान हे जे डिसिजन घेतला पळय तेजेर तुमी खंयच्या हितून पळयता? पळय आगरवाडेकर कुटुंबियान हे जे डिसिजन जे घेतले पळय ते तेंच्यांनी आपले पर्सनल जे लोक म्हणजे त्यांची फॅमिली आणि त्यांच्याशी कितें तरी चर्चा वगैरे करून त्यांच्यानी हो आपलो निर्णय घेतलेलो आसतलो. तो त्यांच्यानी वैयक्तीक निर्णय पण तो आयच्या घडयेक तो वैयक्तीक निर्णय रावूं शकना. कित्याक जेन्ना त्या कुटुंबाचेर म्हणटात तशें कितें तरी हानी जाली कोणी तरी हानी केली आणि ती सुद्धा गोंया भायल्या मनशान केली हें जेन्ना गोंयच्या लोकांक कळटी की गोंयचे लोक एकठांय येयले आणि खास करून मुख्यमंत्री स्वता गेलो आणि मुख्यमंत्र्यान सहानुभूती दाखयली त्या फॅमिलीच्या बाबतीन आणि ताच्या पलीकडे वचून एप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री आयच्या स्टेजीचेर सांगता की आपण भितर फेअर ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशन करतलो म्हणून आणि आपण कोणाकच सोडपाचो ना. जे जे लोक ह्या प्रकरणात गुंतलेले आसा तांकां कोणाकच सोडपाचो ना. पण एक म्हणटा तशी मजेशीर गोष्ट की ज्या वेळाचेर तुज्या खात्यातल्या पुलीस ऑफिसरान एका DGPचेर बोट दाखयले ताच्या नंतर मुख्यमंत्र्याचो एकय स्टेटमेंट ना. मुख्यमंत्र्यान जे स्पश्टीकरण दिवंक जाय आसले पळय की आता फुडें आपण कितें करतलो पळय ते ऑफिसरांक ट्रान्सफरी वगैरे करून हे प्रकरण मिटचें ना. पण हांगासर आनी एक गजाल जाल्या की मुख्यमंत्र्यान त्या ह्या गोष्टीचेर ह्या विशयाचेर एक फुडलो टप्पो म्हणून दिल्लीच्यान कोण तरी नवो ऑफिसर वरिष्ठ अधिकारी एक IG लेवलचो किंवा आनी कितें ताकाय गोंयान पाचारण केला अशा प्रकारचें कितें तरी आयकूंक येता. म्हणजे खंय तरी गव्हर्नमेंट गेल्लो म्हणटात ताका रिजॉयन जा म्हटलं इमिजिएटली हय
पण ते आता ते मॅटर आसा पळय ते नंतरचे किंवा सरकार आणि केंद्र सरकार हांच्या येतले मदले. पूण हितून आनी एक गजाल आसा, आतां कशें जालें, सोशल एक्टिविस्ट असले पळय तांचो इन्वॉल्वमेंट आसलो ह्या कुटुंबाक आदार दिवपाक लागून. आतां नवे लोक कोण कोण भितून सरलेले आहा, काशिनाथ शेट्टी आयिल्लो आसा, आनीक कोण कोण आसा, मदीं विजय सरदेसायान एक स्टेटमेंट केल्लो आसा. पूण हे मॅटर आसा पळय ते इतके मॅस जाल्ले आहा, हेजो शेवटाक म्हणजे एंड म्हणजे खंय पर्यंत वयतलें मॅटर हे मॅस जाल्याच्या नंतर तांकां घर मेळटलें परत तें, की हे सगळें आहा पळय तेंच्या घरूय हातूंतसून वयतलें. पळय काशीनाथ शेट्टीन जो स्टेटमेंट काडला, हांव त्या स्टेटमेंटाक ताच्या जे कोर्ट हायकोर्टाच्या माध्यमांतल्यान हाचें इन्व्हेस्टिगेशन जावपाचें म्हटलें आनी ते डिमांड करतले म्हटलें, तांच्यांनी PIL फायल करतले म्हटलें. इट्स हायली एप्रिशिएबल स्टेटमेंट. कित्याक अशे लोक जाय, कित्याक हाचेर म्हणटा तुजो कोणाचे तरी नजर आसपाक जाय. कित्याक ना जाल्यार आयज कितें आहा की मुख्यमंत्री एक स्टेटमेंट काडटा, आता तुम्ही म्हटले विजय सरदेसायच्या ऑफिसान ते लोक वयतुको ताच्या नंतर दुसरे स्टेटमेंटी आयले, जे ऑफिसर सस्पेंड केले त्याच्यानंतर त्या ऑफिसरांनी आनी कोणाचेर तरी बोट दाखयले. सो हे प्रकरण वेगवेगळ्या दिशेन वाटचाल करता. पण तरी सुद्धा मुख्यमंत्री म्हणटा की आपण हेचेर फेर इन्व्हेस्टिगेशन करतलो म्हणून. फेर इन्व्हेस्टिगेशन तेणी करपाचेच, नो डाऊट, आणि ते ताका करचेय बी पडटले. कित्याक आता थोड्याच दिसांनी असेंब्ली आसा, नाजाल्यार ताका हॅज टू फेस व्हेरी टफ टायम इन द असेंब्ली. पण त्याच्या पयलीं इमिजिएटली तेंच्यांनी ज्या ऑफिसरांक सस्पेंड केले त्या ऑफिसरांचे सस्पेन्शन आहा पळय ते एट दीस टायम ते रिवोक करप गरजेचें आसा, फाटीं घेवप गरजेचें आसा, आनी इन्क्वायरी तेणी करपाची, इन्व्हेस्टिगेशन तेणी करपाची. पण जो एक चुकीचो संदेश गेल्लो आसा की कोणा तरी दिल्लीवाल्या खातीर आमचे ऑफिसर आयज घरा बसले, तो गोंयकाराय मनीस न्हू, जी प्रॉपर्टी कोणी तरी घेतल्या 600 स्क्वेअर मिटर, इज नॉट बेस्ड फ्रॉम गोवा, तो दिल्लीकारा खातीर आमचे गोंयचे भुरगे आयज सस्पेंड जाता. म्हणजे हे सस्पेन्शन आहा पळय ते परत, पण कदाचित भितून कशें आसा, एक हे मॅटरूच अशा प्रकारचें असलें, संवेदनशील मॅटर असलें, आनी ताका लागून कितें जालें ते तडकाफडकी निर्णय घेतले. कारण लोकांचो तितकोच प्रेशर आसलो आनी सगळ्या वटेनचो सोशल एक्टिविस्ट आसूं, बाकीचे लोक आसूं, ऑपोजिशन आसूं, सगळे एका टायमाचेर येयल्ले. त्यामुळे आसता की तडकाफडकी निर्णय कोणी घेवप. आयज सगळी मशिनरी मुख्यमंत्र्या कडेन आसा, तडकाफडकी निर्णय घेवपाची काय गरज ना. सगळी मशिनरी आसा. आता तेंच्यांनी हे सांगले की आपण चीफ सेक्रेटरीक डायरेक्शन दिता की हेची सगळ्याची त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करपाची. त्याचे कंप्लीट जावंक जाय आसलें न्ही इन्व्हेस्टिगेशन. इन्क्वायरी कंप्लीट जाल्याच्या नंतर करून जे कोण दोशी आहा पळय त्याचेर इट्स नॉट म्हणजे तो कितें मेजर बाबा कोणाचो तरी मर्डर केस, रेप केस म्हणून तेतून ते दोशी आढळले, हे इन्वॉल्व आहा, हेंच्यांनी नेग्लिजन्स दाखयला म्हणून तांकां तडकाफडकी सस्पेंड केले, किंवा खंयच्या तरी चोरयेच्या प्रकरणान सांपडल्या आनी थंय तेंच्यांनी नेग्लिजन्स दाखयल्या म्हणून तांकां सस्पेंड केले. हो सिव्हिल मॅटर आसलो, नो डाऊट तो सिव्हिल मॅटर, पण तातून पावर्स यूज केल्लेले म्हणजे मसल पावर्स वगैरे हे विशय आसलेले म्हणून तेंच्यांनी खंय तरी आताताई म्हणजे हलगर्जीपणा केली. बट इट वॉज नॉट अ मेजर क्रायम की तांकां सस्पेंड इमिजिएटली करपाक जाय आसलें. नाही, पण आता तुमचो परतो आग्रह हा की कितें म्हणून की तांकां परत रिइन्स्टेट करचें म्हणून. म्हाजो आग्रह कित्याक हा तुमचो प्रश्नच स्टार्ट थंयच्यान जाल्लो त्या विशयाच्यान, आनी आग्रह म्हजो हेका लागून आसा की खंय तरी गोंयच्या जनतेन आनी सरकारी नोकर वर्गा भितर चुकीचो संदेश ह्या सरकारच्या हलगर्जीपणामुळे म्हणजे नेतृत्वाच्या हलगर्जीपणामुळे हाचो पसार जावपाचो न्ही. कित्याक फाल्यां सकाळी अशें जावं येता की ह्या निर्णयाचे म्हणटात तशे ह्या सरकाराक तेचे विपरीत परिणामय भोगूचे पडूंक शकता. कित्याक लोक टॉलरेट करतले, म्हणजे एक लेवल आसा सर, एक पाशास आसा, जर गोंयचे लोक सुशेगाद म्हणटात, एक सुशेगादपणा एक आसा सर, रावतले, ओगी रावतले, पेशन्स काडटले. पण कोणा तरी भायल्या लोकांक खातीर आमच्या ऑफिसरांक तुमी काडटात आनी तुमी सायडीन बसयतात आनी ज्या ऑफिसरांचेर बोटयो दाखयतात, जे इन्वॉल्वमेंट आसा म्हणून स्ट्रेट अवे हे ऑफिसर सांगतात तांचेर इन्क्वायरी काय जायना, तांचेर इन्क्वायरी काय जायना. आता दुसरो एक विशय आसा आनी तो खंयचो, आता कितें जाला त्याचेर इन्क्वायरी म्हणजे पळय तें हांव तुमकां सांगता. फाल्यां सकाळी जर ह्या DGPक जर ट्रान्सफर केलो, ह्या DGPक जर हांच्यांनी जर ट्रान्सफर केलो गोंयच्यान, जाल्यार इट वील बी अ बॅड रिमार्क ऑन द पार्ट ऑफ एडमिनिस्ट्रेशन ऑफ द होम डिपार्टमेंट. तेका गोंया भायर धाडपाचो न्हू, हेचे इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जाय सर. मागीर इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जावपाचें, तेजो निकाल कितें तो लागून मागीर तेका हांगाच्यान सोडपाचो. म्हणजे तेका ना जाल्यार तो कितें जातलो,
तो खंय तरी आपली चोरी कोण तरी वाटोवच्या खातीर ताका ट्रान्सफर केलो, होय भाग मागीर येतलो आनी तेचे म्हणजे अशा प्रकारचे रॉंग मेसेज कम्युनिटीन ताचो प्रसार जातलो. पण आता आनी एक गजाल जाल्या, कितें जालां, हे दिल्लीवाले येता, कोणाक तरी बाउन्सरांक घेता, कोणाचें तरी घर उडयता, म्हणजे एक रॉंग मेसेज वयता खंय तरी, कितें म्हणून की हे लोक इतके पॉवरफुल जाले काय म्हणून. आणि महत्वाचो भाग म्हणजे बाउन्सर वापरले वयता. हे बाउन्सर वापरून जेन्ना करता पळय तेन्ना अशें दिसता की तुमी कायद्याक आव्हान दिता आणि एक खंयची तरी दुसरो सेटअप उबो करता तुमी कायद्याक आव्हान दिवपाक. म्हाका एक सांगा, बाउन्सरांक हात बरोबर घेवन कोण तरी दिल्लीवाल्यान हांगासर गोंयांत येवन गोंयकाराचें घर मोडा, हें कितपत योग्य आसा? पळय ते घर मोडले पळय, डेमोल्युशन केलें पळय, अत्यंत चुकीचें आसा. म्हणजे दादागिरी वगैरे करून डेमोल्युशन तेचे प्रोसिजर, म्हणजे हांव सकाळीं काशिनाथ शेटयेची इंटरव्यू पळयतालो की ताका प्रोसिजर तेंच्यांनी ते करच्या पयलीं कितें वेगवेगळे म्हणजे ऑथॉरिटीज आहात न्ही तेंच्या कडेन वचून करूंक जाय आसलें, डिमांड करपाक जाय आसलेलें की अशा पद्दतीन ते हें करा. सपोज जर तेंच्यांनी इलिगली जर ती प्रॉपर्टी ग्रॅब केल्लेली आहा त्या फॅमिलीन, सूट फायल करपाक जाय आसलो तेंच्यांनी, कोर्टांतल्यान ऑर्डर घेवपाक जाय आसलेली की ती फॅमिली थंय जी रिजायड करता ती विदावट परमिशन्स आणि तेंच्यांनी स्वता ती प्रॉपर्टी हातान घेतले, ग्रॅब केले आनी ती खाली करना आमी नोटीस धाडून तांकां नोटीसीस धाडूंक जाय आसले, प्रोसिजर करूंक जाय, लिगल प्रोसिजर सगळो करूंक जाय आसलो, लिगल प्रोसिजर फॉलो करूंक जाय आसलो. ही डायरेक्टली दादागिरी करून घर डेमॉलिश करप हे अत्यंत चुकीचें आसा. आणि हाच्या बाबतीन जी होम डिपार्टमेंटान जी इमिजिएट एक्शन बी जी केला पळय त्याच्या खातीर आय अप्रिशिएट मुख्यमंत्री. पण ती इन्क्वायरी करता आसतना तेचेर कारवाई करता आसतना कोणाक अरेस्टय बी केल्यात तेंच्यांनी, ते बी जाल्लेले आसा. पण तातूंत अरेस्ट करता कंप्लीट प्रोसिजर करपाक जाय आनी ताच्या नंतरच तेंच्यांनी जे इनवॉल्ड ऑफिसर आसात स्पेशली, कदाचित ते भुरगे फाल्यां जर ते इन्क्वायरी सगळी कंप्लीट जावन ते जर इनोसंट मेळ्ळे जाल्यार मागीर कितें, इट वील तेंच्या आयुश्याच्या हाचेर म्हण नोकरेचेर तो डाग लागलो न्ही. आतां सस्पेंड जाले तेंचेर डाग लागलो, तेंच्या करियराचेर, तेंच्या ते कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स ह्यार फायल आसता तेचेर बॅड रिमार्क पडलो तो. फाल्यां तेंचे आनी कितें जर प्रमोशन जातलें जाल्यार म्हणजे एकूच एक अर्थान की हो मातसोसो चुकीचो निर्णय जालो, घाई गडबडीचो निर्णय जालो. आता दुसरो एक विशय आसा आनी तो खंयचो विशय आसा, दिल्लीवाल्यांचे गोंयचे लिंक आसा पळय ते खूब मोठे वाडूंक लागले ना. हितूनसून आनी एक गजाल दिसून येयल्या, जेन्ना जो सस्पेंडेड ऑफिसर आहा पळय ताणें DGPचेर हें दवरलां, कसो म्हणून की ताणें आमकां बाय फोर्स हें करपाक लायलां आनी आमकां तें इन्स्ट्रक्शन दिलें. म्हणजे थंयसर कितें जाता, एक भायले ऑफिसर येता पळय IPS ऑफिसर आनी तेंचे दिल्लीवाल्यांचे लिंक हांगासर वाडटा काय कितें असो एक, आनी हो एक थ्रेट गोंयांत तयार जाला पळय, तो विशय नेमको कितें? पळय त्या ऑफिसरान कोणा तरी हायर ऑफ DGPचेर बोटी दाखयली, त्याचें इन्व्हेस्टिगेशन जातलें, तेणी जे तेचेर एलिगेशन्स केला ते खरें आसा की चुकीचें आसा हे इन्व्हेस्टिगेशना नंतर कळटलें. पण आयज एक गोंयांत दिसून आयला की होम डिपार्टमेंट, होम मिनिस्ट्री कळ्ळें अक्षरशः म्हणटात तशी कोलमडलेली आसा, ह्या परिस्थितीन आसा. आनी ताका लागून मुख्यमंत्र्यान अलर्ट जावप गरजेचें आसा. आयज हो एक सिग्नल मुख्यमंत्र्याच्या खात्याक मेळ्ळो आसा, हो एक विशय जावन फाल्यां आनी कितें जाव येता आनी तमाम गोंयच्या जनतेची संपूर्ण भारत देशभर लज जाव येता. सो ताका लागून आयज पळय कोण तरी कोणाक तरी आमंत्रीत करता, कोणाचें तरी वचून घर मोडता आणि आमी सगळे पळयत रावता. मुख्यमंत्र्यान हे कारवाई केल्याच्या नंतर परतून ती फॅमिली आपले जे एलिगेशन्स आसा, आपले जे कंप्लेंट्स आसा, आपल्या कोणाचेर कंप्लेंट ना म्हणून ते कंप्लेनी फाटी घेता. म्हणजे खंयच्या लेवलचेर हे सगळे विशय चल्ल्यात. आणि होम डिपार्टमेंट कितें करता, आयज DGP आसता, DGP जर कोणा एका आदेश परस्पर दिता हें तूं कर नाका आनी मुख्यमंत्र्याक हेची कांयच खबरय बी नासता. मुख्यमंत्र्याक, गृहमंत्र्याक ह्या सगळ्या गोष्टींची खबर आसप हे गरजेचें आसा. कारण खंयचोय विशय मागीर तो रिलेटेड टू होम डिपार्टमेंट, खंयचोय ऑफिसर कोणाक जर डायरेक्शन दिता, मेजर डायरेक्शन जर दिता हे अशा प्रकारचे गोंयच्या लोकांचे घर वगैरे मोडाप आनी हे जर मुख्यमंत्र्याक खबर ना, डेफिनेटली ते होम मिनिस्ट्रीक खबर आसूंक जाय, वचूंक जाय डेफिनेटली. पूण आतां आनी एक विशय दुसरो आसा, तो म्हणजे कितें, आतां तुमी एडवोकेट आसात, तुमकां भितरले लिगल मॅटरांतली बरीच गजाल खबर आसा. आतां हें जें घर डेमोलिश जाला पळय ताजो हें कितें, ते फॅमिलीक परत हें घर मेळूं शकता? खंयचें लिगल जे आगरवाडीकर फॅमिली आहा पळय तांकां परत घर कन्स्ट्रक्ट करून मेळूं शकता काय म्हणटा पळय. त्या फॅमिलीन म्हणजे प्रसार माध्यमांतल्यानच हांवें ऐकलां की सांगलें की आमकां तो कोण पुजा शर्मा कोण आसा जेच्या नांवाचेर ती प्रॉपर्टी आसा
त्यांच्या कोणी तरी सांगला की आपणाक ते घर वगैरे असले तसे बांधून दिता म्हणून आपणाक सरकाराची मदत गरज ना म्हण आता ते तांकां जर घर बांधून दिता जाल्यार ज्याच्या नावाचेर प्रॉपर्टी आसा ताका आतां फ्रेश प्रोसिजर करचो पडलो. आतां जर ताका रिपेर लायसन घेवचे पडले, पंचायती कडेन एप्लिकेशन मूव करचें पडलें, लिगली करतले जाल्यार आनी त्या फॅमिलीक ते दिवचे पडले करून कित्याक सरकार आतां हात वयर करतलो. कित्याक मुख्यमंत्री स्वता जेन्ना मदत करपाक फुडें वता आनी तुजी मुख्यमंत्र्याची मदत नाका आपणाक नाका म्हणून सांगता ही जेन्ना फॅमिली सांगता आनी त्याच्या नंतर खंयच्या तरी दिल्लीवाल्या कडल्यान आपले घर बांदून तो दिता म्हणटा त्या वेळाचेर आतां तो ताका कशें बांदून दितलो घर हाच्या खातीर पळय प्रोसिजर्स जर करपाक गेल्यार तुमकांय बी खबर आसतली ताका वेगवेगळे प्रोसिजर्स आसता. आनी आत्तांच हांवें तुमच्या कडेन हे आमचे इंटरॅक्शन जावच्या पयलीं हांवें आत्ताच ऐकलें की पंचायतीनय कितें तरी स्पेशल मिटींग आमंत्रीत केल्या आनी पंचायतय त्याच्या सायड इन्स्पेक्शन एप्लिकेशन दिल्लें आसा ऑलरेडी अशें कितें तरी. म्हणजे पंचायत आतां जर प्रोसिजर जर करीत जाल्यार ताका आतां पंचायतीचे नॉर्म्स फॉलो करचे पडटले. सो ते प्रॉपर्टी पयली ते प्रॉपर्टी सेटलमेंटान आसा काय ना ती पळोवची पडटली. त्याच्या नंतर सनद घेवची पडटली. लिगल मॅटर आहा पळय ते थंयसर इन्वॉल्वमेंट जाला एक्झॅक्टली लिगल मॅटर आनी हे लिगल मॅटर सॉर्ट आउट जाल्या शिवाय हांगासर कांयच करता लिगल मॅटर जर सॉर्ट आउट करतलो जाल्यार परतून ती फायल मागीर कन्स्ट्रक्शन लायसनाक TCP डिपार्टमेंटान वतली, परतून ती पंचायतीन येतली, पंचायत मागीर ताका कन्स्ट्रक्शन लायसन दितलो आनी ताच्या नंतर ते कन्स्ट्रक्ट जातले. कन्स्ट्रक्ट जावन ते कोणाच्या नांवार वयतले, ज्याच्या नांवाचेर प्रॉपर्टी आहा त्याच्या नांवाचेर घर वतले कळ्ळें. आतां जर ती फॅमिली भितर मुणकार आसा जाल्यार ओके अंडर मुणकारियल एक्ट ती एप्लाय करतली आपणाक इतले स्क्वेअर मिटर जागा आमच्या हक्कान मुणकारियल हक्कान दिवपाची म्हणून. सो तो विशय भितर येतलो. म्हणजे लिगॅलिटीज वगैरे सगळे जर इतले जाल्यार आतां तुमकां सगळ्या गोंयच्या जनतेक आनी आमी पंचायतीन असल्या कारणान आमकांय खबर आसा की तुका लिगली जर घर जर बांदतलो जाल्यार कितें कितें प्रोसिजर्स करचे पडटात ते. आनी एक जर दिल्लीवालो जर स्वताच्या प्रॉपर्टीन फॅमिलीक जर लिगली जर घर बांदून दिता जाल्यार ओके ते दिल्लीवाल्याचें कौतुक करपाक जाय आमी की आपली 600 स्क्वेअर मिटरांतली 300 स्क्वेअर मिटर जागा ताका दिवन ताका प्रॉपर लायसन वगैरे घेवन ताका घर बांदून जर ते दिता जाल्यार खरोखरच कौतुक करपाक जाय. बट आयच्या विद्यमान स्थितीत ह्या दिल्लीच्या लोकां खातीर म्हणजे स्पेशली आसगांव मॅटरा खातीर आयज गोंयान म्हणजे नाका जाल्ले चर्चांक म्हणटा तसो हे मेळिल्लो आसा जो चुकीचो संदेश वयता आनी हाचेर होम डिपार्टमेंटान आनी खास करून मुख्यमंत्र्यान ताबडतोब हांव म्हणटा की कोस्टलान जितले पंचायत आसात तितले पंचायतींची मिटींग प्लस सगळे त्यांचे पुलीस ऑफिसर्स हायर रँक टू लोअर रँक यांची मिटींग आफोवन इमिजिएटली हाय पावर मिटींग चीफ सेक्रेटरी घेवन कंडक्ट करप आनी कितें कितें अशी प्रकरणां आनीकय जर खंय चलतात जे प्रकरणाचो स्फोट जावच्या पयलीं तेचेर काळजी घेवन तेचेर कितें सोल्युशन काडून नियंत्रण घेवन होम डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान जर करपाक मेळटा जाल्यार ते मुख्यमंत्र्यान करप गरजेचें आसा. तो टायम येयल्लो आसा पळय हो एक मेसेज मुख्यमंत्र्याक इनडायरेक्टली मेळिल्लो आसा की गोंयान अशें घडटा आनी हो विशय हाता खाली दवरून मुख्यमंत्र्यान काणकोण ते तेरेखोल पर्यंत जितले कोस्टलान जे कितें चल्लां त्याची हाय पावर मिटींग कंडक्ट करून थरर इन्व्हेस्टिगेशन करून जी भविष्यान जी प्रकरणां आनी अशी प्रकरणां फुडें येवंक जायना हेच्या खातीर काळजी घेवप हे अत्यंत गरजेचें आसा. आनी परतून एक फावट हांव मुख्यमंत्र्याक सांगूं इच्छिता की खंयचेय डिसिजन घेता आसतना स्वताचे ऑफिसर्स म्हण किंवा आनी कोण म्हण प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करच्या खातीर तेच्या कडेन सगळी मशिनरी जा एडमिनिस्ट्रेशन बऱ्या प्रकारचें एडमिनिस्ट्रेशन तेंच्यान चलो येता. पण हे जे IPS IAS ऑफिसर्स जे गोंयान हाडलेले आसा पळय त्या ऑफिसरांक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिवप गरजेचें आसा. मनोहर भाई आसतना ह्या ऑफिसरांक हिम्मत जायनासलेली कोणाक भायले भायर सांगपाची. आयज ते ऑफिसर डिरेक्टली लोअर रँक ऑफिसरांक इन्स्ट्रक्शन्स दितात, डायरेक्शन्स ओरल दितात जे आत्ताच कोणी तरी सांगले की अशें घडटा म्हणून तेंच्याच ऑफिसरांनी सांगले आमी सांगूंक ना. म्हणजे आयज हे गोंयान चल्लेले आसता. म्हणजे मनोहर पर्रीकर हाडले आसतना हे केन्नाच अशें ऑफिसरांक डेरिंग जायनासलेले की PIक सांगपाक तूं हे कर ते कर आयज जे PI सांगता पळय ते. सो म्हणजे नियंत्रण कितल्या प्रमाणात मुख्यमंत्र्याचे ऑफिसरांचेर आसा जे IPS IAS ऑफिसरांचेर हाच्या वरसून एक क्लियर मेसेज गोंयच्या जनतेक कळलो आसा. आनी आपण इन्व्हेस्टिगेशन करतले म्हणटाय बी ते
तेंच्यांनी ते करपाचें इन्व्हेस्टिगेशन आनी गोंयच्या जनतेक दाखोवन दिवपाचें की आपण ह्या संपूर्ण प्रकरणात एका लॉजिकल कन्क्लुजनाचेर हे प्रकरण व्हरतलो आनी जे दोशी खरोखरच आसात ते मागीर प्रज्वल देसाय आसूं ते नाईक आसूं किंवा PSI पोखरे आसूं हेंचेर हांव कडक कारवाय करतलो पण ते दोशी आसत जाल्यार अवश्य कारवाय करपाची. म्हणजे आमी हांगासर अशें म्हणूं येता कितें म्हणून की मुख्यमंत्र्यान सांगला त्या पद्दतीन ह्या प्रकरणाची थोरो चौकशी जातली ऑफकोर्स जावंक पूर्णपणान आणि एका लॉजिकल हेका ते पावतले. जे कोण दोशी आसा मागीर ते दिल्लीवाले आसूं मागीर ते गोंयचे आसूं कोणूय आसूं न्ही जे कोण दोशी आहा पळय तेंचेर कारवाई जातली आणि एक बरो मॅसेज लोकां पर्यंत वयतलो की येस सरकार सारकें आसा आणि सरकार योग्य ती काळजी घेता आणि योग्य ती डिसिजन घेता अशें आमकां एक मॅसेज मेळटलो अशें आमी म्हणुया. आनी ते बी तुमकां जशें हांवें सांगलें हांव जस्ट रिपीट करता बिफोर एंडींग की जर ह्या DGPची हे इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जावच्या पयलीं ट्रान्सफर जाली जाल्यार डेफिनेटली अ रॉंग मेसेज वील पास ऑन इन एंटायर डिपार्टमेंट गव्हर्मेंट डिपार्टमेंट इन एंटायर कम्युनिटी. गोंयान हो चुकीचो संदेश वयतलो की ह्या ऑफिसराक वाचवच्या खातीर मुख्यमंत्र्यान खंय तरी म्हणजे तडजोडी करून ताका खंय तरी पळवाट मार्ग दिला आणि ताका हांगाच्यान उचलबांगडी केली. पण आमकां एक विश्वास आसा मुख्यमंत्र्यान सांगलेलें आसा कितें म्हणून की ह्या प्रकरणात आपण थोरो इन्क्वायरी करतो आनी प्रत्येक जो कोण दोशी आहा पळय ताका आपूण हांगासर तेजे कितें आसा पळय दोशी आहा पळय तेजेर योग्य ती कारवाई जातली. त्यामुळे आमी अशें समजुया की हांगासर मुख्यमंत्री भलेय तो DGP आसूं न्ही पण त्या प्रकरणात सुद्धा त्याच्या प्रकरणात सुद्धा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतले आणि हे प्रकरण पूर्ण प्रकरण आहा पळय ते दसाक लायतले आणि लॉजिकल हेका पावयतले अशें आमी म्हणुया हांगासर मुख्यमंत्र्यांची कसोटी. मुख्यमंत्र्यांची कसोटी. धन्यवाद. थँक्यू.